हिंगोली जिल्हा परिषदेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन। औंढा नागनाथमधील पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार, भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी आंदोलकांची मागणी। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या तालुकाध्यक्षाचं आमरण उपोषण। 54 लाखांचा निधी मंजूर असूनही रस्त्याचं काम टक्केवारीमध्ये अडकल्याचा आरोप। कोल्हापुरात केंद्र सरकारच्या विरोधात आपचं तिरडी आंदोलन। केंद्राच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाच्या विरोधात आंदोलन। आंदोलनकर्त्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आक्रमक। बाधित शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवल्यानं शेतकऱ्यांचा संताप। प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेऊन स्टेनोग्राफर पदाची भरती करण्याची मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या दहिवेल गावातील आदिवासी वस्त्यांचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून खंडित। दहिवेलमधील नागरिकांचा संताप। 15 दिवसानंतर नागरिकांचा महावितरणच्या कार्यालयावर रात्री मोर्चा। परभणीमध्ये स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या भैताने दिगर गावामध्ये सोलर प्रकल्पाच्या भूसंपादनावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक। जेसीबी आणि बुलडोझर आणल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अखेर प्रशासनाला काम बंद करावं लागलं। धाराशिवमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। महावितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन। आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर फोडले। बीडच्या उमरी टोल नाक्यावर 20 किलोमीटरवरील नागरिकांना टोल माफ करण्याची मागणी। मागणीचं निवेदन प्रशासनासह एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवरील कथित अवैध वसुली विरोधात आमरण उपोषण। आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। साताऱ्याच्या शानबाग शाळेमध्ये क्लोरीन गॅस गळतीमुळे खळबळ। 3 विद्यार्थी रुग्णालयामध्ये दाखल। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल। बीड शहरामध्ये दुपारच्या सुमारास गूढ आवाज। बीड जिल्ह्यामध्ये गूढ आवाज झाल्यामुळे चर्चांना उधाण। काही दिवसांपूर्वी हिंगोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते। कोल्हापुरात सूरज साखरे नावाच्या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार। खासगी सावकारीवरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। सूरज साखरेवर काही गुन्हे दाखल। जालना शहरामध्ये पालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा। पालिकेकडून 52 अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त। पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा इशारा। गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार। संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना। नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याच्या तक्रारी। धाराशिवमध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपीचे पोलिसांना ओपन चॅलेंज। आरोपी काकासाहेब डोंबाळेचा खुलेआम साडेसांगवी गावामध्ये वावर। दूध भेसळीतून डोंबाळेनं कमावली कोट्यवधींची संपत्ती। 10 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात। इगतपुरी मारहाण प्रकरणामध्ये मुख्य 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना आरोपी सापडले। इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी हजर केलं। वैद्यकीय तपासणीच्या नंतर आरोपींना अटक करण्यात येणार। इगतपुरी मारहाण प्रकरणामध्ये सर्व 12 आरोपींना अटक। सोलापुरातील मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल। अवधूत महाविद्यालयामधील राजेंद्र वनवे यांचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली। चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र शिक्षक सेनेची मागणी। बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडगिरी समोर। शासकीय कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत पतीला मारहाण। व्हिडिओ व्हायरल। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नालासोपाराच्या मोरेगाव परिसरामध्ये तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेमध्ये धिंड काढल्याचा प्रकार। तरुणाने एका महिलेची छेड काढल्याचा आरोप। याबाबत अद्याप तुळींज पोलिसांकडे तक्रार नाही। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज तरडगावमध्ये असणार। मुक्कामाच्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मोठी जय्यत तयारी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण तरडगावमध्ये संपन्न। सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। चांदोबाचा लिंबाजवळ उभं रिंगण सोहळा संपन्न। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल। काटेवाडीमध्ये मेंढ्यांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याची एस कार्तिकेयन यांची माहिती। 27 जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद राहणार। आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू। आज परंपरेनुसार श्री विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला। 3 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी 24 तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध असणार।
पंढरपुरात विठ्ठलाला भक्ताकडून सोन्याच्या पादुका अर्पण 56 लाख इतकी सोन्याच्या पादुकांची किंमत। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज, पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या। भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण। जेजुरी दिंडी अपघातामधील जखमी महिला वारकऱ्याचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी ट्रकच्या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता। पुण्यातल्या रुग्णालयामध्ये शैलजा जगतापा यांच्यावर उपचार सुरू होते। आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे चरणसेवा उपक्रम। उपक्रमात वैद्यकीय महाविद्यालयांच्या 215 स्वयंसेवकांचा सहभाग। उपक्रमात 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। गडचिरोली जिल्ह्यामधील प्रमुख नद्या जुलै महिन्यातही कोरड्या। 18 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा। प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या प्रमुख नद्या कोरड्या। जळगावच्या मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। मेहरून तलावामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या हातनूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। धरणातील पाणीसाठा 67.53%वर। धरणाचे 2 दरवाजे उघडले। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दूषित पाणी पुरवठा। अनेक भागात नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी। संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती। रोहा तालुक्यामधल्या देवकान्हे गावात भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। जलजीवन मिशन योजनेमधील नळांना अजूनही पाणी नाही। 3 पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या तरीही पाण्याचा प्रश्न सुटेना। नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरात दरड कोसळण्याचा जोरदार आवाज। वाडी वस्ती नसल्यानं कुठलीही जीवितहानी नाही। ब्रह्मगिरी परिसरात वाढती बांधकामं आणि जेसीबी बुलडोझरचा वापर धोक्याचा। साताऱ्याच्या कराड शहरामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ। पंचशील चौकातील 32 लाखांच्या भुयारी गटार बांधकामाचा प्रारंभ। नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16 दिवसांपासून पावसाची दडी। पाऊस नसल्यानं धान आणि सोयाबीन पीक धोक्यात। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जुलै महिना संपत आला तरी बंधारे अजूनही कोरडे। बंधारे कोरडे पडल्यानं सिंचनाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण। पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बुलडाणा जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली। शेतामधील उभी पिकं करपली। हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात। दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। 8 ते 10 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार। तुषार सिंचनाच्या आधारावर खरीपातील पिकं वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। जळगावच्या 40गावमध्ये पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली। बळीराजा चिंतेत। अनेक ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली। वेळेत दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता। धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये विंचू चावल्यानं 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। साई भिला मोरे असं मृत मुलाचं नाव। मध्यरात्री झोपेमध्ये असताना त्याला विंचू चावला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू। शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या। आईवडील घरी परतल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। शेतीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याची हत्या केली। शेतीची वाटणी कमी जास्त आल्याच्या वादातून डोक्यामध्ये दगड घालून हत्या। लातूर जिल्ह्यामधल्या हरी जवळगा गावातील घटना। राजेंद्र चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव। नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। नाशिक रोड परिसरामध्ये 4 दुकानांवर चोरट्यांचा डल्ला। चोरटे सीसीटीव्हीत कैद। मेडिकल, केक शॉपसह स्वीट मार्टमध्ये चोरी। नाशिकमध्ये 14,65,000चा विदेशी मद्यसाठा जप्त। गुजरातच्या दोघांना अटक करत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई। अकोल्यामध्ये एफडीएकडून गुटख्याच्या कारखान्यावर छापा। 50 लाखांचा गुटखा जप्त। कारखाना संचालक गौरव शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। मकोका अंतर्गत कारवाईचीही शक्यता। पालघरच्या सफाळेमधील भवानगडावर दारू पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार। शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या दक्षता मोहिमेमध्ये प्रकार उघडकीस। नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर 1,12,00,000 किमतीचा 535 किलोचा गांजा जप्त। पिंपळगाव पोलिसांची मोठी कारवाई। पोलिसांनी सापळा रचून गांजा जप्त केला।